हॉटेल ढाब्यामध्ये आपण गेलो की पहिलं मिसळपाव किंवा शेवभाजी हे आपल्याला आवडीचं खाणं आहे. तर आज मी ना घरच्या घरी मस्तपैकी अशी शेवभाजी बनवली आहे. खूप सोप्या पद्धतीने झणझणीत तरीबाज अशी ही शेवभाजी बनवण्यासाठी इकडे अशी लाल तिखट अशी जाडी शेव घेऊन यायची. त्यानंतर हा मिसळपाव मसाला घेऊन यायचा. त्यानंतर बारीक चिरलेले कांदे, कोथिंबीर घ्यायचे, बारीक चिरलेले कांदे 2-4 घ्यायचे, तेलामध्ये परतून घ्यायचं. थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. त्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं. हे सगळं परतून झालं की याच्यामध्ये आपण टमाटर 2 टमाटे इकडे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा आणि टमाटर हे जरा जास्तच वापरायचं. त्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. तिकडे बघू शकता चांगल्या प्रकारे मी याला आता परतून घेते. हे थोडंसं परतून झालं की आपण याच्यामध्ये लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला पावडर आणि आपण जो मिसळपाव मसाला घेतला ना रेडीमेड पॅकेट असतं बघा ते टाकायचं. त्यानेसुद्धा एक छान चव येते शेवभाजीला. बघा मी टाकलेला आहे 1 चमचा आणि उरलेलं एक थोडंसं पावडर नंतर टाकायचं झाल्यावर. मग आता हे सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये कांदा टमाट्यासोबत आणि चांगलं तेल सुटून द्यायचं. थोडा वेळ असं चांगलं व्यवस्थित स्लो गॅसवर याला परतून घ्यायचं. खूप छान ही तरीबाज शेवभाजी तयार होती. थोडंसं परतून झालं की आपण हा मिसळ पावचा जो मसाला ठेवला आहे ना तो उरलेला नंतर टाकायचा आणि थोडा 1 चमचा आता टाकून घेते. हे बघा आणि हा उरलेला नंतर टाकूया. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेते. 2 वेळा मी हा मसाला इथे टाकलेला आहे. हे बघा चांगला आता रंग येईल याला आणि हा जो मिसळ पावाचा रेडीमेड मसाला टाकला ना छान एक मिसळ पावाचा सुद्धा फ्लेवर येतो. मग 1 तांब्याभर पाणी टाकायचं किंवा तुम्हाला जितका पण रस्सा बनवायचा ना त्यानुसार पाणी टाका आणि मग बस चवीनुसार मीठ टाकायचं. वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि चांगली खळखळून उकळी येऊन द्यायची. एवढीच प्रोसेस आहे शेवभाजी बनवायला. इकडे मी चवीनुसार मीठ टाकले, वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवायचं. थोडासा मीडियम गॅस ठेवायचा, अगदी बारीक नाही. थोडासा स्लो गॅस किंवा मीडियम गॅस ठेवायचा आणि याला चांगली उकळी येऊन द्यायची, तरी येऊन द्यायची. हे बघा आता मी याच्यावर झाकण ठेवते. कोथिंबीर टाकलेली आहे. आता याला चांगली खळखळून उकळी आली की तुम्ही बघू शकता याला कशी तरी सुटलेली आहे आणि आता याला उकळी येईन चांगली. अशी उकळी आली की मग चांगली जरा 2-3 मिनटं उकळून द्यायचं. लगेच ती शेव वगैरे टाकायची नाही. ह्या चांगला रस्सा उकळला पाहिजे. सगळ्या मसाल्याचा जो अर्क आहे, फ्लेवर आहे हा उतरला पाहिजे आणि ही अशी तरी सुटती बघा. मग गॅस थोडासा अगदी बारीक करायचा, स्लो करायचा. थोडं उकळून झालं की मग गॅस स्लो करायचा. हे बघा डिम केला गॅस मी, बारीक केला आहे. मग आता काय करायचं आपण याच्यामध्ये ती आपण शेव घेतली का ती याच्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा उकळत्या रश्श्यामध्ये शेव नाही टाकायची. अगदी बारीक गॅस करायचं. वाटलं तर तुम्ही इकडे गॅस बंदसुद्धा करू शकता. कारण काय होतं ना ही शेव लगेच एकदम चिमचिम होऊन जाईल, म्हणजे एकदम नरम सॉफ्ट पडू जाईल. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. गॅस बंद करा आणि ह्या गरम रश्श्यामध्येच ही शेव जी आहे ना ही अशीच सेट होऊन द्यायची. आणि गरम रस्स्यामध्येच ना ती कसं होतं शेव नरम पडते आणि म्हणजे शिजली जाते. फक्त जास्त गाळ नाही करायचं. लगेच गॅस बंद करायचा. अगदी बारीक गॅस ठेवायचा शेव टाकत्या वेळेस आणि मग गॅस बंद करायचा. मग गरम रश्श्यामध्ये ह्या शेवीला असंच ठेवायचं. तुम्ही पाहू शकता एकदम छान नरम सॉफ्ट शेव होती. म्हणजे इतकी गाळ होत नाही, कडकपणा याच्यामध्ये राहतो. हे बघा मॅश झाली ना मग पूर्ण एकदमच मॅश होऊन जाईल रश्श्यामध्ये. मग आपल्याला खाण्यामध्ये काय एवढी मजा नाही येणार. मग ती शेवभाजी तर कळूनच येणार नाही. आता आपण प्लेट तयार करूया. तर पाहू शकता अगदी मी हॉटेलसारखे प्लेट तयार करते. 2 पाव घेतलेत आणि गरमागरम तरीदार असा झणझणीत असा हा शेवभाजी घेतली. तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. सोबत कांदा, लिंबू आणि कोथिंबीर घेतली. इतकं छान एकदम भारी वाटते. खाता वेळेस चटपटीत तिखट असा स्वाद लागतो. कारण आपण लिंबू वगैरे पिळून खातो ना. अगदी हॉटेलसारखं ढाबासारखं बघा हे ताट तयार झालेलं आहे. 2 पाव घेऊन बसले पण 4 पाव तर तुम्ही आवडीने खाताल. इतकी छान लागते ही शेवभाजी. घरच्या घरी करून बघा. सोपी पद्धत आहे. थंडीच्या दिवसात असं झणझणीत तरीबाज खायला भेटलं की मग आपला पोट पण भरतं आणि मन पण समाधानी होतं. तर बघा किती छान आहे ना. अजिबात गाळ वगैरे काही केली नाही शेव. म्हणजे ती घासाघणीस आपल्याला ती शेव पण जाणवती का नाही, त्याचा पण एक छान स्वाद येतो खाता वेळेस. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही शेवभाजीची सिंपल रेसिपी. पण एकदम भारी लागती. बनवायला सोपी आहे. झटकीपट बनवू शकता. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.